मंडळी नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात महाराष्ट्रातील एक खूपच सुंदर असा समुद्रकिनारा अलिबाग आणि सोबतच या समुद्रात वसलेला खूपच सुंदर असा किल्ला कुलाबा किल्ला। या किल्ल्याला जात असताना समुद्राच्या पाण्यातून चालण्याचा भन्नाट अनुभव आपण घेऊ शकतो। त्या दिवशी अलिबागला पोहोचायला संध्याकाळ झाली आणि मस्त असा सूर्यास्त आम्ही अनुभवला। अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर दूर दूर एक छोटासा दगड सुद्धा दिसत नव्हता। अगदी क्षितिजाला भिडलेला तो अथांग असा समुद्र आणि समोर कुलाबा किल्ला आणि त्याच्या मागे सोनेरी असा सूर्यास्त। मंडळी नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जसं की बघू शकता आपण आलेलो आहोत एका समुद्रकाठ आणि हा समुद्र आहे तो म्हणजे अलिबाग बीच। आणि खूप दिवसानंतर मी तर अक्षरशः 6 वर्षांनंतर अगदी एका बीचला आलेलो आहे। याच्या आधी मी काशीद बीचला गेलेलो होतो, पण मात्र इथून पुढे मात्र आपण खूप सारे बीच बघणार आहोत। आतापासून ते पूर्ण उन्हाळा आपण कोकणातले महाराष्ट्रातले खूप सारे बीचेस आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि त्यापैकीच हा एक अलिबाग बीच। याच्यानंतर आपण वर्सोली बीच देखील एक एक्सप्लोर करणार आहोत। कॉटेज बुक केलेला आहे आपण अलिबाग मध्ये आणि तिथे राहतोय आणि उद्या व्यवस्थितपणे अलिबाग आपण एक्सप्लोर करतोय आणि खूप छान व्हिडिओ असणार आहे हा। तर आज आपण मस्तपैकी सनसेट अनुभवणार आहोत इथला। काही थोडे ड्रोन शॉट देखील आपण घेतोय। चला तर सध्या आपण थोडा इथे टाइम स्पेंड करूया। खूप सारे लोक आज सॅटरडे आहे त्याच्यामुळे इकडे एन्जॉय करतात, सनसेटचा आनंद घेत आहेत। आपण पण घेऊया, लेट्स गो। एकदम मस्त वातावरण आहे सध्या, म्हणजे आम्ही गर्दीपासून थोडं लांब आलो इकडं। मस्तपैकी सुमित आहे माझ्यासोबत, फर्स्ट टाइम आहे। एकदम मस्त वाटतंय इथं येऊन, फर्स्ट टाइम बघितलंय बीच। कसं वाटतंय बीच? एकदम मस्त आहे आणि ते सनसेट आम्ही संध्याकाळच्या वेळेस आलोय ना, म्हणजे तर मग चांगला असा सूर्योदय बघून जाणार आहोत। सनसेट फर्स्ट टाइम आणि ते पण संध्याकाळच्या वेळेस, आणि एकदम मस्त असं वातावरण आहे। एकदम आल्हाददायक हवा सुरू आहे इकडं। सनसेटला आता थोडाच वेळ आहे, एकदम छान असा टाइम लॅप्स घेणार आहोत आपण सनसेटचा। तिकडं खूप सारी गर्दी आहे आणि त्या गाड्यांचा वगैरे आवाज आहे। अलिबागचा बीच खूप सपाट मोठी अशी जागा आहे, खूप सारे लोक इथं आली तरी सुद्धा आपल्याला मस्त मज्जा येऊ शकते। आणि एकदम एवढा सपाट किनारा मी फर्स्ट टाइमच बघतोय, नाहीतर बऱ्याच ठिकाणी खडकाळ किनारे असतात। आणि अशा प्रकारे अगदी सुंदर असा सनसेट आहे। ओहोटीची वेळ आहे सध्या संध्याकाळची, सकाळी भरती होईल आणि हा किनारा पूर्ण असा पाण्यामध्ये समाविष्ट होऊन जाईल। पण आता या वेळेस संध्याकाळच्या वेळेस खूप मोठा असा परिसर रिकामा झालेला आहे आणि थोडस उथळ पाणी सगळीकडे असं झालंय, त्याच्यामुळे या पाण्यामधून अक्षरशः पळू वाटतंय असं। मी आधीच म्हटल्याप्रमाणे या किल्ल्यावर एक छोटासा दगड सुद्धा नव्हता। मग काय, किनाऱ्यावरून खूप मुक्तपणे पळू वाटलं। उथळ अशा पाण्यातून मनसोक्त धावण्याचा तो आनंद फक्त अनुभवल्यावरच कळेल। शनिवार आणि रविवारी सायंकाळी येथे गायनाचे कार्यक्रम सुद्धा होतात, त्याचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकता।
तर मंडळी आता आम्ही आलेलो आहोत हॉटेल आशीर्वादमध्ये. आशीर्वाद खानावळ अलिबाग बीचच्या रोडलाच ही खानावळ आहे. तर इथलं फूड आता आम्ही ट्राय करणार आहोत. आणि मंडळी अशा प्रकारे आपलं जेवण आलेलं आहे आणि याच्यामध्ये पॉम्फ्रेट, चपाती, फिश करी. सायंकाळी मस्त जेवण झाल्यानंतर एका स्टेवर विश्रांती केली. सो मंडळी गुड मॉर्निंग. अलिबागमध्ये हा दुसरा दिवस आहे सध्या आपला. आणि रात्री आपण बाहेर जेवण केलं छानपैकी. मोठ्या हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा ज्या इथल्या लोकल खानावळी आहेत तिथे तुम्ही जेवण करा. सूर्योदय बघण्यासाठी आलेलो आहोत बीचला अर्ली मॉर्निंग. आणि जेवढी पाण्याची पातळी रात्री होती त्याच्यापेक्षा पातळी वाढलेली आहे. पाणी तुलनेनं जवळ आलेलं आहे खूपच सध्या, पण खूप जास्त देखील नाही आलेलं. सो मंडळी आता एकदम सकाळची वेळ आहे आणि सगळे लोक इकडं कुलाबा किल्ल्याकडे चाललेले आहेत. म्हणजे कुलाबा फोर्ट. पाण्याची पातळी अगदी उथळ असल्यामुळं अगदी चालत देखील आपण या किल्ल्यावरती जाऊ शकतो आणि खूप मजा येणार आहे. समुद्रातून चालत या किल्ल्याकडे जाता येऊ शकतं. तो एक्सपिरियन्स आता तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. अलिबाग हे कोकण किनारपट्टीवरील रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचं शहर. हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय देखील आहे. अलिबाग हे मुंबईपासून 96 आणि पुण्यापासून 143 किलोमीटर अंतरावर आहे. सो मंडळी अशा प्रकारे आपण आता समुद्र क्रॉस करणार आहोत थोड्याच वेळात. खूप जास्त पातळी नाही. अशा प्रकारे सूर्योदय होत आहे इकडं आणि लोक अशा प्रकारे जात आहेत कुलाबा फोर्ट कडे. आणि आज आपण छानपैकी हा किल्ला देखील एक्सप्लोर करणार आहोत आणि बीचचे छान छान एरियल शॉट्स देखील आपण काढणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो मंडळी आता किल्ल्याच्या अगदी जवळ आलेलो आहोत आपण आणि इथं थोडंसं पाणी आहे. त्याच्यापेक्षा जास्त पाणी नाही. तर पुढं थोडं गेलं असता पाणी संपून जाईल. पाण्याची पातळी इथं काहीच रिस्क नाही अजिबात. आपण किल्ल्यावरती जाऊन किल्ल्याचे सगळी तटबंदी, रचना, आर्किटेक्चर बघूया आणि या किल्ल्याचा इतिहास देखील आपण डिस्कस करूया. सो लेट्स गो. अशा प्रकारे संपलेलं आहे पाणी इकडं आणि किल्ल्याची छान अशी तटबंदी दिसते आपल्याला, एकदम मजबूत असा बनवलेला. समुद्राच्या पाण्यातून चालत किल्ल्यावरती गेलो आणि किल्ला एक्सप्लोर करायला सुरुवात केली. अतिशय सुंदर किल्ला होता. इतर बऱ्याच किल्ल्यांच्या तुलनेत इथल्या बऱ्याचशा वास्तू या पडक्या अवस्थेत आहेत, पण बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. शिवाय एक सुंदर असं गणेशाचं मंदिर आणि एक सुंदर असा तलाव देखील आहे. अवशेष आहेत जुन्या वाड्यांचे आणि जुन्या इमारतींचे आणि खूप महाल बगीचे वगैरे होते या किल्ल्यामध्ये. आणि या ठिकाणी एक मंदिर आहे, ते आता आपण जाऊन बघणार आहोत. आणि अशी छान मजबूत अशी तटबंदी आपल्याला दिसते. आपण बघूया इकडं वरती जाऊन. अशा प्रकारे एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या तटबंदी खूपच मजबूत आहे. हे दगड वगैरे बघू शकतो, अगदी मजबूत अशी तटबंदी आहे. आणि अशा एका बुरुजावर आलोय आपण आणि इथून असा व्ह्यू आहे छान. सगळीकडे असा समुद्र, थोडीशी झाडं आहे तिथं. आता आपण एका मोठ्या बुरुजावरती आलेलो आहोत. इथं एक दुसरं पाठीमागचं प्रवेशद्वार आहे, त्याच्या वरच्या एका बुरुजावर आलोय आणि इथून खूपच सुंदर असा नजारा दिसतोय आपल्याला. इकडं सूर्योदय झालेला दिसतोय आपल्याला. इकडं पाठीमागं खूपच मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत आणि त्यांचा खूपच मस्त असा आवाज कानावरती पडतोय. मस्त ड्रोन शॉट वगैरे घेण्याचा प्रयत्न करूया. इकडं पूर्ण असा खडकाळ प्रदेश आहे आणि अगदी छान प्रकारे सेटिंग आहे इथं. तर आणखी काही प्लेसेस आपल्या किल्ल्यावरती राहिलेले आहेत. हा आहे एक मस्त असा मोठा तलाव आणि बघू शकता खूप छान बांधणी आहे. इकडं पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी आणि खूप सारं पाणी, हिरवं शेवाळलेलं पाणी आहे सध्या. आणि पाठीमागे असा समुद्र किनारा
अशा प्रकारे हा मंदिराचा परिसर आहे. सो मंडळी, आपण आता इथं दरवाजावरती आलेलो आहोत, दुसऱ्या दरवाजावरती. आणि खूपच कोरीव असा नक्षीकाम केलेला छान असा दरवाजा दिसतोय इथं. किल्ल्यावरील वास्तू पाहिल्यानंतर मागील दरवाजातून एका खडकाळ भागावर आम्ही गेलो, जिथून सुंदर अशा प्रकारे एरियल व्हिडिओ काढता येतील. तर मंडळी, आता आपण इकडं असा खडकाळ बीच आहे, तिकडं बीचवरती आलेलो आहोत. मोठमोठाले खडक आहे तिथं, म्हणून अगदी उभा राहण्यासाठी व्यवस्थित आहे इथं दिसतंय मला. इकडं खूपच सुंदर असा व्ह्यू दिसतोय लांब लांब पर्यंत. मस्त आवाज कानावरती पडतोय, मोठमोठ्या लाटा येत आहेत तिकडं. अशा प्रकारे बघूया तिथून थोडं एरियल फुटेज कशा प्रकारे येते ते आता आपण बघूया. कुलाबा किल्ला आणि अलिबागचा तो सुंदर असा समुद्र किनारा ड्रोनवर टिपत होतो आणि समुद्राच्या त्या लाटा अगदी सुंदर असा ध्वनी कानावरती टाकत होत्या. मनसोक्त किल्ला पाहण्याचा आनंद लुटला आणि मग कुलाबा किल्ला पाहिल्यानंतर त्याच्या जवळच असलेला अजून एक बालेकिल्ला सर्जाकोट पाहायला निघालो. आपण आता मगाशी त्या समोरच्या किल्ल्यावरती होतो, जो की कुलाबा किल्ला आहे. आणि तिकडून असं चालत आपण त्या दुसऱ्या एका किल्ल्यावरती आलेलो आहोत. आणि हा आहे सर्जाकोट बालेकिल्ला. हा छोटासा एक किल्ला अशा प्रकारे इकडं आहे. त्याची देखील मजबूत अशी तटबंदी दिसते. आता आतमध्ये जाऊन बघूयात. तर मंडळी, आता आपण सर्जाकोट जवळ आलेलो आहोत. सर्जाकोटचा एक किल्ल्याचा एक भाग आहे. असा खूप भला मोठा असा अलिबागचा बीच खूप दूरवर पसरलेला आहे. साधारण 3 किलोमीटर असावा, 3-4 किलोमीटर विस्तारलेला हा पूर्ण बीच आहे. खूप मोठं अंतर आहे आणि खूप गर्दी आहे बीचकडे सध्या, जिथं मेन अलिबाग बीचचा पॉइंट आहे. त्याच्यामुळे आम्ही इकडं कुलाबा किल्ला वगैरे सकाळी खूप लवकर केला. आम्ही खूप नशीबवान आहोत की सकाळी लवकर आल्यामुळं सगळं व्यवस्थित पाहता आलं. पण इकडे चप्पल वगैरे घेऊन या, कारण तिकडे म्हणजे बऱ्याच ठिकाणी टोकदार खडे वगैरे आहेत. सो या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जर बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामधला एक महत्वपूर्ण, शिवाजी महाराजांचं जे आरमार आहे ते स्ट्रॉंग बनवणारा हा एक किल्ला होता कुलाबा. आणि नंतर खूप जास्त कालावधीसाठी हा पोर्तुगीजांकडे देखील किल्ला होता. सर्जाकोट पाहिल्यानंतर तिथून थोड्याशा उथळ पाण्यातून परत समुद्राच्या किनाऱ्यावर चालत आलो.
सो मंडळी, अशा प्रकारे आपला हा अलिबाग बीच, कोलाबा फोर्ट, सर्जा कोट आणि इथला छान असा समुद्र पाहिलेला आहे. आणि याच्यानंतर आपण जात आहोत वर्सोली बीचला आणि तिकडे देखील खूप मस्त बीच आहे. तर आपण अशा प्रकारे तिकडे भेटूया. मंडळी, अशा प्रकारे हा अलिबाग बीच खूपच सुंदर अशा प्रकारे एक्सप्लोर केलाय. तुम्हाला हा बीच कसा वाटला? तुम्ही या बीचला आलेले आहात का कधी? तर तुम्हाला हा बीचचा एक्सपिरियन्स कसा वाटला? तुम्ही इकडे आल्यानंतर जो कोलाबा फोर्ट आहे तिकडे गेला होतात का? सध्या तरी लोक सगळे चालत जात आहेत, पण कधी बोटने वगैरे देखील जाण्याची आवश्यकता पडू शकते वॉटर लेवल जर वाढली तर तुम्ही देखील सांगा, तुम्ही कुठल्या बीचला गेला असाल ते देखील सांगा. तुमचा आवडता बीच कोणता असेल ते देखील शेअर करा. आणि आपण भेटूयात नेक्स्ट डेस्टिनेशनला. चला, लेट्स गो. मंडळी, अलिबागचा समुद्रकिनारा हा कोकणातील बऱ्याचशा सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी पुणे आणि मुंबईपासूनचा जवळचा सर्वात सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा म्हणायला हवा. तुम्ही इकडे वीकडेजमध्ये या किंवा सुट्टीच्या दिवशी, तुम्हाला इथे सुंदर असा समुद्रकिनारा नक्की पाहायला मिळेल. जरी गर्दी असेल तरीही हा समुद्रकिनारा खूप मोठा आणि विस्तीर्ण असल्यामुळे तुम्हाला एक सुंदर असा बीच पाहण्याचा आनंद नक्की मिळेल.